रिजनल पक्षांचं भवितव्य संपलेलं आहे, अवघड आहे, पूर्ण संपलेलं आहे. हो हो, म्हणजे संपण्याच्या दिशेला आहे. लोकांमध्ये भाजप रिजनल पक्ष अशाच पूर्वी पद्धतीने त्यांना हवे असायचे कारण नाही, नाही. रीच सोपा आहे, त्याच्यापर्यंत जाऊ शकतो, अकाउंटेबल पकडू शकतो, माझ्या गल्लीतला नाही. माणूस आहे. आता मला असं वाटतं की काँग्रेस आणि भाजप याच पातळीवरती होणार आणि काँग्रेस जोपर्यंत अशी उभी राहत नाही, प्रादेशिक पक्षांचं काही खरं नाही, नाहीच आहे. म्हणजे प्रादेशिक पक्ष एक तर म्हणजे कुठला प्रादेशिक पक्ष टिकणं आवश्यक होतं, शेकापसारखं टिकला असता, त्याला काहीतरी एक आधार होता, तात्विक आधार होता. हे सगळे आता कौटुंबिक पातळीवरचे प्रादेशिक पक्ष कसे टिकणार? आणि भाजपचा तो एवढा मोठा काय म्हणतात त्याला, तो JCB येतोय, यांच्या छोट्या मोठ्या सायकली 2-3 चाकाच्या नाही टिकणार. आणि हे अशाच पद्धतीने भाजप संपवत जाईल. एक तर तुम्ही आमच्यामध्ये या, म्हणजे ते विख्यात एका उद्योगपतीचं वाक्य आहे, काही अधिकारी असे आहेत की जे आमच्यामध्ये अजून नाही आहेत आणि दुसरे अधिकारी आहेत ते लवकरच आमच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे हे दोनच राजकीय पर्याय आता शिल्लक राहणार आहेत. साहिल, क्षेत्रीय पक्ष परिवारवादचे परिवारमध्ये फसलेले आहेत. प्रत्येक शेकाप हा अपवाद होता. नाही, पण शिवसेना, TMC, DMK एक मोठी चळवळ होती एका काळी, द्रविडियन मुवमेंट. आता काय, एकच परिवार. शिवसेना मराठी अस्मिता बरोबर जोडलेली, आता काय लोकांना वाटतंय परिवार बरोबर जोडलेली आहे. TMC एका काळी म्हटलं की आम्ही लेफ्टला टक्कर देतोय, अँटी लेफ्ट मुवमेंट आहोत, आता काय परिवारवाद. तर परिवारवाद, अकाली दल पण एक मोठी पार्टी एका काळी होती पंजाबची, तिथे पण तोच प्रॉब्लेम आहे, परिवारवाद. आणि इथे प्रधानमंत्री जे म्हणाले मला पटतं. मला नरेंद्र मोदी काही म्हणतात. काँग्रेस आणि रिजनल पक्षांच्या परिवारवादात फरक काय मग? काँग्रेस पार्टीमध्ये अजूनही तुम्ही म्हणू शकता की कुठे ना कुठे एक ब्रँड आहे जे फक्त गांधी परिवार बरोबर जोडलेला नाहीये. लोक काँग्रेसला वोट कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये देतात नॉट बिकॉज इट इज गांधी परिवार. म्हणजे 30% मतं आहेत ना अजून. अजूनही प्रत्येक गावात तुम्ही जा, कोणतरी मिळेल, नाही मी काँग्रेसचा वर्कर आहे. तो काँग्रेसचा वर्कर ह्या कारणामुळे नाहीये की गांधी फॅमिलीची पार्टी आहे, पण जर तुम्ही कुठल्या क्षेत्रीय पक्षाकडे गेला, ते आर ऑल असोसिएटेड विथ अ फॅमिली. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. शिवसेनेच्या समोर आहे, TMCच्या, प्रत्येक ह्या क्षेत्रीय पक्षांचा एक अस्तित्वाचा प्रॉब्लेम आहे, कारण की त्यांनी परिवारवाद एवढा केला आहे की त्याचा एक बॅकलॅश झालाय. नाही, मला वाटतं परिवारवाद मध्ये पण आता साहिल काय झालं ना, ते सगळे नेपो किड्स झाले. म्हणजे त्याला नेपो किड्स, चला. कारण काय की ते नेपो किड म्हणजे अगदी गल्ली ते दिल्ली, म्हणजे पूर्ण देशभरात, अगदी बंगालपासून सुरू करा किंवा मिलिंद पिक्चर खूप बघतोय म्हणून नेपो किड्स म्हणतोय. नाही, म्हणजे अगदी तामिळनाडूमध्ये आपण बघायला गेलो किंवा आंध्र प्रदेशमध्ये पण बघायला गेलो, पूर्ण देशभरामध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षात अजूनही ते म्हणायला लावलं की त्यांच्याकडे ते नेपो किड अजून कल्चर आलेलं नाहीये. आणि हे नेपो किड जे आलेले आहे राजकारणामध्ये, म्हणजे अगदी मुंबईहून किती केंद्रीय मंत्र्यांची पोरं टोरं आहेत. नाही, मी तर म्हणतोय, अरे हे गिरीश, मी हे म्हणतोय की हे पक्षच आता ते नेपो किड चालवतात. मी म्हणतोय की अगदी पटना असू दे, कलकत्ता असू दे, लखनौ असू दे, महाराष्ट्र असू दे, सगळ्या ठिकाणी ती जनरेशन आहे. ती जनरेशन त्याला ते हँडल करता येत नाहीये की कसा आपण मुकाबला करायचा. म्हणजे त्यांना जे पहिले बाळासाहेबांनी केलं ते या पिढीला कदाचित माहिती नाही, किंवा मुलायमसिंग यादवनी जे कमवलं किंवा लालू प्रसाद यादवनी ते कमवलं ते नाहीये. तर त्यामुळे मला वाटतं की हा पण एक फिनॉमिना आहे, कारण त्यांना माहितीच नाही की आपण या ठिकाणी का आलो आहोत. मला काय आवडतं माहिती, नेपो किड मध्ये एक प्रोफेशन आहे जिथे नेपोटिझम किंवा नेपो किड चालत नाही, आणि मी त्याचं उदाहरण आहे, ते आहे स्पोर्ट्स, क्रिकेट. माझे वडील इंडियासाठी खेळले कारण की त्यांच्यात ती टॅलेंट होती, माझ्यात टॅलेंट नव्हती, मी क्रिकेट खेळू शकलो नाही. जर मी कुठल्या नेत्यांचा मुलगा असतो, माझ्याकडे टॅलेंट पण नसेल तरी मी नेता होऊ शकतो. तुझ्या वेळेला IPL पण नव्हती रे. माझ्याकडे IPL पण नव्हती, आणि मुंबईची टीम पण त्या काळात चांगली होती, 4-5 लोक इंडियासाठी खेळायची. हा एक मोठा फरक आहे. आणि आजची जी नवीन पिढी आहे, जेन झी, त्यांना कुठे ना कुठे मेरिट पाहिजे. त्यांना हे नेपो किड्स आवडत नाही. त्यांना ते म्हणतात तुम्ही आम्हाला दाखवा की तुम्ही काय केलंय. पुढचं काहीच घडलं नसतं, हे अगदी उघडच आहे. हे बघा, मला असं दिसतंय साहिल की महाराष्ट्र असो की देशात पण एक व्यवसाय